जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बेदम मारहाण केली आहे। काँग्रेस कार्यकर्ता प्रमोद फदाट यांना मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। गौण खनिज अवैध उत्खनन केल्याची तक्रार दिल्यानं मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। तर भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाकडून तक्रारदारास मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। जालन्यात काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालेला आहे। त्याचीच ही दृश्ये सध्या आपण जर पाहिलं तर जालन्यात काँग्रेस भाजपा कार्यकर्त्यांचा राडा या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। जालन्यात ही मारहाण जी येथे झालेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नितेश महाजन। नितेश, नेमकं काय घडलंय? जाफराबाद तहसील कार्यालयातली ही घटना आहे। जाफराबाद तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये ही घटना घडलेली आहे। असं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नाव आहे ज्याला मारहाण झालेली आहे। प्रमोद फदाट यांनी काही दिवस जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष लोखंडे यांचं एक स्टोन क्रेशर तालुक्यामध्ये आहे आणि या स्टोन क्रेशरसाठी जी खडी लागते त्यासाठी अवैध उत्खनन झाले असल्याची माहिती तहसीलदार यांना माहिती दिली होती। याशिवाय तहसीलदारांच्या तशा प्रकारची तक्रार करण्यात आली होती आणि त्यामुळे आज भाजपचे स्थानिक नेते संतोष लोखंडे यांचा मुलगा चेतन आणि सागर लोखंडे आणि युवक काँग्रेसचा कार्यकर्ता प्रमोद फदाट असे हे सर्वजण तहसीलदारांच्या दालनामध्ये आले होते आणि यावेळेला अचानक संतोष लोखंडे यांचे दोनही मुलं सागर लोखंडे आणि चेतन लोखंडे यांनी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता प्रमोद फदाट याला मारहाण केलेली आहे आणि अवैध उत्खनन याच्या बाबत प्रमोद फदाट यांनी तहसीलदारांची तक्रार करण्यात आलेली होती, त्यावरून ही मारहाण झालेली आहे। नितेश, अगदी धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।